हॅलो मैत्रिणींनो, तर माझ्याकडे हा आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आणि बरेचसे चुका करतात म्हणून मी तुम्हाला सांगत आहे हा फॉर्म कसा भरला जातो। तर पहिला आहे पूर्ण नाव, जे तुमचं आधार कार्डावर नाव आहे तेच नाव टाका, कारण आधार कार्डाचीच माहिती इथं भरणार आहे। तर पहिलं आहे महिलेचं संपूर्ण नाव, तर तुमच्या आधार कार्डावर जे आहे तेच, आणि त्याच्या खाली आहे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव। तर तिथं तुमचं लग्नापूर्वीचं जे नाव होतं ते टाकायचे, आणि त्याच्यानंतर आहे महिलेचे लग्नानंतरचे नाव। तर विवाहित असल्यावर लग्नानंतरचे नाव टाकायचं आहे, आणि जन्मदिनांक टाकायचा आहे, वर्ष महिना सगळं, आणि अर्जदाराचा संपूर्ण पत्ता तुम्ही ग्रामपंचायतमध्ये येता का नगरपालिकामध्ये येता ते टाकायचे आहे। इथं पिनकोड टाकायचा आहे, तुमच्या ठिकाणाचा जो पिनकोड असतो तो टाकायचा आहे इथं, आणि नंतर इथं जन्म ठिकाण कुठलं झालं ते टाकायचं आहे। तर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा, आणि इथं आधार नंबर टाकायचा आहे 6 नंबरला। तर 7 नंबरला तुमच्या पतीचे जन्माचे ठिकाण आहे ते टाकायचं आहे। जर तुम्ही परराज्यातील असाल तरच टाकायचे, नाही तर नाही टाकायचं इथं। नंतर 8व्या कॉलममध्ये भरायचं आहे इथं आर्थिक योजनेचा लाभ घेता का नाही, तर नाही घेत आपण असं टाकायचे, नाही लिहायचे। वैवाहिक स्थितीमध्ये लिहायचं आहे, विवाहित असाल तर विवाहित ला टिक मार्क करायची, घटस्फोटित असाल विधवा असाल तर असं, आणि निराधार कोणी नसेल तर असं। तर 10व्या नंबरला आहे अर्जदाराचा बँक तपशील, तर बँकेचे पूर्ण नाव टाकायचं आहे, बँक खातेधारकाचे नाव आणि बँक क्रमांक टाकायचा आहे, म्हणजे आपला अकाउंट नंबर इथं टाकायचा आहे, आणि इथं IFSC कोड टाकायचा आहे। नंतर 11 नंबरला आधार बँकला लिंक केला आहे का, होय नाही, म्हणजे तुमचं असेल तर होय म्हणा, आणि नसेल तरी होईच म्हणा, तुम्ही बँकेत लिंक करून घेऊ शकता। तर नंतर आहे हा नारी शक्तीचा कोणता प्रकार आहे, तर तुम्ही हा कुठून फॉर्म भरलाय, तर तुम्ही हा फॉर्म कुठं भरलाय त्याच्याबद्दलचं सांगायचं आहे। सेतूमध्ये भरलाय का, अंगणवाडी सेविकामध्ये भरलाय का, ग्रामसेवकमध्ये कडे भरलाय, वार्ड अधिकारी यांच्याकडे। तर हे खाली तुम्हाला हे 13 नंबर कॉलम आहे, इथं सर्व कागदपत्राच्या प्रती अपलोड करण्यात यावे। जेव्हा तुम्ही ऑनलाईन भरता तेव्हा बराबर असं अपलोड झालं आहे, जसं का तुम्ही हे आधार कार्ड अपलोड केलं आहे, म्हणजे आधार कार्डचा पुढचा फोटो आणि मागचा फोटो असं, इथं आधार कार्ड आहे तर इथं पण मागचा फोटो असं येतं, ते त्यांना करता येतं। ते तुम्ही काळजीपूर्वक बघायचे, म्हणजे त्यांनी तुमचं बरोबर केलं आहे का। तुमचा जर शाळा सोडल्याचा दाखला असेल तरी चालतो, आणि जन्म प्रमाणपत्र ते पण लावायचं इथं, म्हणजे ते सुद्धा अपलोड करायचं आहे। आणि 3ऱ्या नंबरला आहे उत्पन्न प्रमाणपत्र, जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल तर तुम्ही तो अपलोड करा, किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, म्हणजे फर्स्ट पान पण करायचं, आणि शेवटचं म्हणजे लास्टचं जे पान असतं ते पण करायचे। तर नंतर खाली आहे अर्जदाराचे हमीपत्र, तर हमीपत्र मी तुम्हाला दाखवते, ह्या हमीपत्र आहे, आणि इथं मी सही केली आहे, कोणत्या तारखेला मी फॉर्म भरलाय ते पण आहे इथं। तर हे माझं आहे, तुम्ही सुद्धा हमीपत्रावर सही करायची आहे। तर असं असतं ते, आणि लास्टला काय आहे अर्जदाराचे फोटो, जर तुम्ही ऑनलाईन करता तर तुमचा ते फोटो काढून घेतात, तर तुम्ही त्यांना एक फोटो काढून द्यायचा आहे, आणि तो सुद्धा अपलोड करायचा आहे का तुम्ही हा फॉर्म भरलाय म्हणून, आणि नंतर तुम्हाला एक OTP येईल आणि तुमचा फॉर्म सिलेक्ट होऊन जाईल।